झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा। दिव्यांग व शेतकरी बांधवांकडून रास्ता रोको। बेटावत चौफुली परिसर घोषणांनी दुमदुमला। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सगळीकडून पाठिंबा मिळतोय। धुळे जिल्ह्यातही यासाठी शिंदखेडा तालुक्यातील बेटावत चौफुली येथे 14 जून रोजी रास्ता रोको करण्यात आले। दिव्यांग बांधव आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले। सामाजिक न्यायासाठी आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी झालेल्या या आंदोलनातील घोषणांनी परिसर दणाणला। बच्चू कडूंनीच आमच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवला, म्हणून त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, अशा भावना अनेक आंदोलकांनी व्यक्त केल्या। या आंदोलनाचे नेतृत्व विठ्ठल पाटील, आशा पाटील, रीना पाटील, महेंद्र गिरासे व इतर दिव्यांग कार्यकर्त्यांनी केले। रास्ता रोकोमुळे काही काळ बेटावत चौफुली परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती, परंतु प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करीत आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्याने तूर्त आंदोलन मागे घेण्यात आले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।